गाईज सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही आमच्या मळ्यातले आंबे उतरवायला चाललोय. लेट्स स्टे ट्यून. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओची स्टार्टिंग माझ्या सगळ्यात छोट्या मावशीने केली आहे. तर कसे आहात सर्व? होप सर्व हॅपी व हेल्दी असाल. तर आज आम्ही चाललो होतो मळ्यामध्ये आंबे उतरवण्यासाठी. तर चला. सो फ्रेंड्स, आता इकडे पाहाल तर इकडे आहे माझ्या आजोबांचं त्यांचं जुनं घर. आत्ता झाडे खूप वाढलेत तर मागच्या साईडनी तरी आता दिसायचं नाही इतकं नीट, पण चला. सो फ्रेंड्स, आता आम्ही जाता जाता आलो होतो माझ्या आजोबांच्या काका व काकींच्या घरी. तर तिथे आम्हाला खूप क्यूट असे हे वासरू दिसले. तर हे फार क्यूट होते पाहाल तर. आणि इकडे पुढे पाहाल तर हे बघा, हे त्यांचं डॉगी आहे. तर हा आम्हाला बघून आमच्यावर कंटिन्युअस भुंकत होता. कोणी नवीन माणसं बघितले की हा भुंकत असतो असाच. तर चला आता आपण जाऊया. क्रो आहे, चला पुढे आधी म्हसोबा देव. गप्पा सो फ्रेंड्स, आता आम्ही मळ्यामध्ये पोहोचलो होतो आणि इकडे पाहाल तर बाबांते ते आमच्या आधीच मळ्यामध्ये आले होते आणि त्यांनी आंबे उतरवायला देखील सुरुवात केली होती. तर चला दाखवते तुम्हाला आम्ही कसे आंबे उतरवले. चला. सो फ्रेंड्स, इकडे पहा किती सारे आंबे होते आणि हे पहा बाबा कसे आंबे उतरवत होते. आणि इकडे बाबा आंबे कॅच करत होते, कारण की खाली आंबे पडल्यावर ते खराब होतात, त्यामुळे कॅच करावे लागतात. तर इकडे पहा बाबा कसे कॅच करत होते. आणि इकडे बाबा आंबे उतरवत होते. सो फ्रेंड्स, इकडे बघा आता मावशी पण आंबे कॅच करत होती. सो फ्रेंड्स, इथे बाबा खूप वेळचे ट्राय करत होते पण आंबा काही केल्या निघतच नव्हता. तर आणि इकडे पहा मावशी कशी आंबे झेलत होती. आणि फायनली आंबा निघलेला आहे. तर हे बघा फ्रेंड्स, आंबा निघलेला आहे. तर पहा फ्रेंड्स किती छान आहे, मस्त. तर इकडे पहा मम्मी तेच. हो फ्रेंड्स, बघा झाडावर अण्णा बाबा चढून आंबे काढत होते. कदाचित दिसत नसतील, पण हे बघा झाडामुळे दिसत नाही. आणि इकडे पहा खूप छान मस्त वाटत होतं. 8:30 वाजत आले होते. सकाळीच आम्ही आलो होतो, पटकन ऊन व्हायच्या आधी. ह्या विहिरीला कायम पाणी असतं. सुगरणीचं घरटं पण पहा. आता उन्हाळ्यात पण बघा किती पाणी ह्या विहिरीला. हे पहा सुगरणीची घरटी. इकडे जे खाली
हे जे खाली दिसतोय तो ओढा आहे. इकडे पिंकी ताई चिंचा काढते. हे चिंचेचं झाड. हिरवगार. अगं चिंच हे करून नेली ना होय उतरवून. हे बाई इथं आहे काय चिंच. चिंच खायला आल्या बघा. सो फ्रेंड्स हे पहा चिंचा किती निघलेल्या आहेत. थोड्याशाच भेटल्या आणि आंबे तर पहा आंबे फार निघले. तर इकडे पहा मम्मी ही आंबे झेलत होती आता. सो फ्रेंड्स आता आंबे काढून झाले होते आणि आता सगळे आंबे आता आम्ही पोत्यात भरून घेत होतो. आणि आता आंबे निघालेले आहेत घरी. दोघांनी धरून उतरायचं बरं का, नाही तर एकटी नको उतरवा. आहेत ना मम्मी. आपण बोलवलं नको देऊ बरं का गाडीवरून. आता आंबे निघाले घरी. अजून एक एक्स्ट्रा पिशवी आणा लवकर या. दुसरं स्पीड ब्रेकर सांभाळा. नाही तर ए बंद केलं व्हिडिओ. इकडं हे आमचे बाबा. घ्या रे पाय पडा बाबांच्या. हे पहा असं झाडाखाली. चल मी पाय पडते. बाबांनी दुसरं पोतं चाललेलं आहे आंब्याचं. सो फ्रेंड्स आता मळ्यामध्येच आम्ही केली होती चिप्स पार्टी. तर खूप भूक लागली होती. 5वे पोते निघाले. 5वं पोते निघालेले. हा 5 पोते भरले. तर टोटल 5 पोते निघलेले आहेत कैऱ्यांचे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत घरी. बघा मस्ती यांची. सो फ्रेंड्स बऱ्याच दिवसांनी आम्हाला इथे हँडपंप म्हणजेच हापसा भेटला. आणि मग इथे थोड्या वेळ मज्जा मस्ती करून मग आम्ही घरी गेलो. बचा के रखे हैं हमें वो दिन ना किसी मंजिल की फिकर थी जिंदगी जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे. सो फ्रेंड्स कसं वाटलं हापसावरचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स हे पहा ही आहे मम्मी आणि त्या तिघी बहिणी आणि त्यांचा सगळ्यात छोटा भाऊ. तर चला आता आम्ही घरी चाललो होतो. चला. सो फ्रेंड्स इथे टोटल 600 मँगोज निघलेले होते.
आणि मळ्यातून आल्यावर सगळ्यांनाच भूक लागली होती, तर आम्ही मस्त भेळ पार्टी केली आल्यावर. तर चला फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बप्पा ब्लेस यू ऑल. बाय.